तर मी अचानक आले गावाकडे. तर सकाळी आल्याबरोबर छान असं सवासणींचं जेवण जेवायला भेटलं. नंतर आवरून आम्ही सगळेजण निघालो आपेगावला. त्याचे फोटो जे आहेत ते मी इन्स्टावरती अपलोड केलेले होते, ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच. आपेगावला जाण्याचं कारण देखील तेवढं स्पेशल आहे. माझी भाऊजाई जी आहे ती प्रेग्नेंट आहे आणि आमच्याकडे असं म्हणतात की प्रेग्नेंट बाई असली की तिला गंगा अलीकडे पलीकडे करतात. आम्हाला आपेगावला जायला 1-1.5 तास लागतो, पण रस्ता खराब असल्यामुळे 2 ते 2.5 तास लागले. तर फायनली आम्ही आपेगावला पोहोचलो आणि पुलाच्या तिथेच थांबलो, कारण की आम्हाला गंगाची पूजा करायची होती. तर मग काळानिमित्त होतं, श्रावण महिना देखील होता. तर मग आम्ही सगळ्यांनी देखील तिथे गंगाच्या कडेला महादेव बनवले, पूजा केली. रिद्धी जी आहे ती मस्त पाण्यात खेळत होती. पाणी म्हणले की आम्हाला काही विचारूच नका बस. मग नंतर माझी भाऊजाई म्हणजे तनू हिच्या हाताने जे आहे गंगाची ओटी भरली आणि मग नंतर आम्ही मंदिराकडे जायला निघालो. तर मंदिराकडे जाताना एवढी गंमत झाली की माझ्या मम्मी आणि मावशीमध्ये दोघीमध्ये एवढं कन्फ्युजन झालं, कारण की इथे 2 आपेगाव आहेत. तर माझी मम्मी बोलत होती की हे महादेवाचं आपेगाव आहे आणि मावशी बोलत होती की नाही, ज्ञानेश्वर माऊलींचं आपेगाव आहे. आणि मी तर काही बोलतच नव्हते, कारण की मला काहीच माहीत नव्हतं. मी पहिल्यांदाच इथे आले होते, त्याच्यामुळे आपलं शांत बसलेलंच बरं. म्हणलं आपल्याला तिथे जायचंच आहे, मग गेल्यावर कळेलच कोणतं मंदिर आहे ते. आणि मग तिथे गेल्यावर कळालं की हे आपेगाव जे आहे ते ज्ञानेश्वर माऊलींचं आपेगाव आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर मंदिर परिसरात एकदम स्वच्छ आणि खूप शांतता होती तिथे. आणि मंदिर जे आहे ते पूर्ण दगडाचं होतं, त्याच्यामुळे पाहण्यात जे आहे ते वेगळीच मजा होती. मग तिथे आसपास छोटे छोटे मंदिर आहेत, तिथे देखील आम्ही सगळ्यांचे दर्शन घेतले. शॉर्ट व्हिडिओमध्ये काही जास्त सांगता येणार नाही, म्हणून मी आता लॉंग व्हिडिओ बनवणार आहे, तर तो जाऊन तुम्ही नक्कीच बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.